नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, इन्कम टॅक्सच्या ओल्ड रिजीममध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या रकमेवरती 10,000 रुपयांपर्यंतचं व्याज हे टॅक्स फ्री आहे। इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80 TTA या अंतर्गत ही सवलत दिली जाते। ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की सरकारने ही सवलत वाढवून आता 20,000 रुपये करावी। यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी असू शकते। निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्कम टॅक्स संदर्भात मोठी घोषणा करू शकतात अशा पद्धतीची माहिती हळूहळू समोर येते। ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी अर्थमंत्र्यांकडे कर सवलतीसाठी ही मागणी केलेली आहे। इन्कम टॅक्सच्या ओल्ड रिजीममध्ये सेव्हिंग अकाउंटवरती ठेवलेल्या 10,000 रुपयापर्यंतचं व्याज हे टॅक्स फ्री आहे, तर आता ते वाढवून जास्त करण्याचं हे प्रावधान मांडण्यात आलेलं आहे। यामध्ये टॅक्स एक्सपर्टचं म्हणणं आहे की इन्कम टॅक्सच्या ॲक्टच्या सेक्शन 80 TTB अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सेव्हिंग आणि फिक्स्ड डिपॉझिटवरती 50,000 रुपयापर्यंतचं डिडक्शन हे दिलं जातं। मात्र ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की ही मर्यादा वाढवून कमीत कमी 1 लाख रुपये तरी करावी। असं झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। तर मग अशा पद्धतीनं सेव्हिंग आणि फिक्स्ड डिपॉझिटवरील डिडक्शनचा लाभ केवळ ओल्ड रिजीममध्येच मिळतो। न्यू रिजीममध्ये यासाठी सवलत मिळत नाही। 2020 मध्ये घोषित केलेल्या नवीन रिजीममध्ये कर दर कमी आहेत, मात्र अनेक डिडक्शनचा लाभ हा मिळत नाही। याउलट ओल्ड रिजीममध्ये कर दर हे तुलनेने जास्त असले तरी सेव्हिंग आणि FD वरील व्याजामध्ये मोठी सवलत मात्र मिळते। जर बँक व्याजावरील सवलत वाढवली गेली तर ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांसाठी ती एक मोठी मदत ठरू शकते। त्यामुळे आगामी अर्थसंकल्पामध्ये या मागण्यांना कितपत मान्यता मिळेल हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग आता या संदर्भातली अधिकृत घोषणा ही 1 फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।